राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष आता शरद पवारांच्या दरबारी गेलेला आहे। राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यानं आता पार्थ पवारांची शरद पवारांकडे तक्रार केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। कुटुंब प्रमुख म्हणून पार्थ यांना शरद पवारांनी समज द्यावा अशी मागणी या नेत्यानं केल्याचं समजतंय। नुकतंच राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीमध्ये पार्थ आणि जय पवारांना मोठ्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या, तर सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या नावासमोर कुठल्याही जबाबदारीचा उल्लेख करण्यात आला नव्हता। यावरून राष्ट्रवादीतील संघर्ष विकोपाला गेल्याची चर्चा सुरू झाली आहे। याच संघर्षाबाबत पार्थ पवारांबाबत शरद पवारांकडे तक्रारीचा सूर आळवण्यात आल्याचं कळतंय। राष्ट्रवादीतील अंतर्गत संघर्षाबाबत शरद पवारांकडे तक्रारीचा सूर पाहायला मिळालेला आहे। राष्ट्रवादीतील बड्या नेत्याकडून पार्थ पवारांची तक्रार करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। पार्थ यांना पवारांनी कुटुंब प्रमुख म्हणून समज द्यावा अशी ही मागणी करण्यात आली आहे। आमचा मान सन्मान राखला पाहिजे असंही या नेत्यानं शरद पवारांकडे सांगितलंय। आम्हीही पक्षासाठी अहोरात्र मेहनत घेतलीये, दादा असताना असं होत नव्हतं। राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यानं शरद पवारांकडे हे मत मांडलंय। बघा पवार नाही, तिथं चर्चाच काय झाली हे आम्हाला सांगता येणार नाही। तिथं चर्चा अराजकीय झाली, पवार साहेबांनी स्वतः सांगितलं, त्या विश्वास ठेवावा लागेल। पार्थ पवारची तक्रार करायला पार्थ पवार एवढा मोठा नेता नाहीये। सुनेत्रा वहिनीबद्दलचं ठीक आहे, पार्थ पवार जय पवार यांच्या तक्रारी करणं मला वाटतं अशा काही प्रकार झाला नसाल। त्यांच्या अंतर्गत पक्षाच्या विषयी काही चर्चा झाली निश्चित असावी, परंतु त्याची माहिती आम्हाला नाहीये। आता हा त्यांच्या पक्षाच्या अंतर्गत प्रश्न आहे ना, त्याला आपण काय उत्तर देणार? पक्षामध्ये कुणी काय निर्णय घ्यायचा हा ज्या त्या पक्षाचा अंतर्गत निर्णय आहे, उबाटामध्ये नाही का? युवा पुत्र ते निर्णय घेतात, म्हणून कोणी निर्णय घ्यायचा आणि कुणाला अधिकार बहाल करायचे त्या पक्षाच्या प्रमुखांनी ठरवलं पाहिजे।